नमस्कार मित्रांनो, मी एक बोधकथा सांगणार आहे. एका जंगलात एक माकड आणि एक मगर राहत होतं. त्या दोघांची दोस्ती होती. माकडानं वरून फळं टाकायचं, मगर पोटभर खायचं आणि नदीमध्ये जाऊन आपल्या पत्नीला द्यायचं. पत्नीला ते फळं रुचकर आणि गोड लागायचे. एका दिवशी पत्नी म्हणायला लागली, अहो माकड एवढं फळं खाते तर माकडाचं काळीज किती छान असेल. मला माकडाचं काळीज खायचं आहे. माकडाला घेऊन या इकडं. मगरानं गेलं. माकडाला म्हटलं, चल माझ्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे. आणि मग माकड खाली उतरलं आणि म्हणायला लागलं, पाण्यात कसं येऊ, मी गटांगळ्या खातो ना. मगर म्हणायला लागला, माझ्या पाठीवर बस. माकड पाठीवर बसलं. बसल्यानंतर मगर हळूहळू पाण्यात बुडत होतं. माकड म्हणाला, माझा जीव जाते. मगर म्हणायला लागला, आता थोड्याच वेळास तुझं काळीज माझी पत्नी खाणार आहे. माकड हुशार होतं. त्यानं म्हणलं, चल माझं काळीज झाडावर आहे. मग मगरानं नदीच्या काठावर सोडलं. माकड झाडावर गेलं. माकड म्हणायला लागला, अरे झाडावर काळीज नसते, माणसाच्या हृदयात काळीज असते. तू मला फसवलंस, तुझीपासून माझी मैत्री नाही. बोलण्याचा तात्पर्य माणूस विद्वान झाला पाहिजे. अभ्यास करून विद्वान व्हा. धन्यवाद.